नाव चैतन्य अमृत बाबर. तर मी येथे तक्रार घेऊन आलो होतो की गटारीच्या साईडला माझे घर आहे, त्यामुळे तिथे आमच्या घरात मशीन लावली तरी खूप डास येतात. त्यामुळे मी भैयांकडे कंप्लेंट केली की गटार बंदिस्त करा व त्याच्यावर औषध मारावे. भैया म्हणाले की सगळ्यांची कामं जाऊ द्या, आधी ह्याचं काम करा. अधिकारी काय म्हणते? ते म्हणले तुझा पत्ता काय, तुझ्या बाबांचं नाव आणि नंबर, आणि आपण उद्याच्या उद्या तुझं काम निमित्तानं शहरातल्या सर्व नागरिकांना मी एक शब्द दिला होता की तुमच्या अडचणी जाणून घेण्यासाठी दर 2 महिन्याला या विटा नगरपालिकेमध्ये माझ्यामार्फत आणि सगळ्या अधिकाऱ्यांच्या संयुक्त विद्यमानाने एक जनता दरबार आयोजित केला जाईल. त्या पद्धतीने हा पहिला जनता दरबार आज नगरपालिकेच्या सभागृहामध्ये पार पडतो आहे. आणि मला 2 गोष्टी आहेत. एका बाजूनं आनंद होतो की आपण लोकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी आम्ही सगळे अधिकारी, त्यात प्रांत साहेब होते, तहसीलदार साहेब होते, आमचे PI साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, CO साहेब आहेत, PWDचे मोहिते साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, इदाते साहेब MSCBचे उपस्थित आहेत, सगळ्या शासकीय विभागाचे अधिकारी कर्मचारी सगळे या ठिकाणी उपस्थित होते. जवळपास 550 लोक आपल्या शहरातल्या त्यांच्या समस्या घेऊन आमच्यापर्यंत ते आले. काही जणांनी लेखी समस्या पण आमच्यापर्यंत दिल्या. ज्या समस्या जागेवरती सोडवण्यासारख्या होत्या त्या डिपार्टमेंटच्या लोकांनी जागेवरती त्याचा निर्णय देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. आणि ज्या समस्या थोडा कालावधी आहे, म्हणजे काही रस्ते करायचे आहेत, गटरची काही लोकांना अपेक्षा आहे, काही तांत्रिक बाबीच्या कामांची अपेक्षा आहेत, ते सगळे करण्यासाठी आम्ही ते लेखी स्वरूपामध्ये आमच्याजवळ घेऊन त्या ज्या समस्या आमच्यापर्यंत आल्या त्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी फॉलोअप घेऊन पुढच्या जनता दरबारापर्यंत त्यातल्या बऱ्याचशा समस्या मार्गी लागतील अशा दृष्टीनं आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतो. यापूर्वी आमदार झाल्यानंतर, निवडणूक झाल्यानंतर एक आढावा बैठक मी नगरपालिकेची घेतली होती. त्याच्यामध्ये फक्त अधिकारी होते आणि अधिकाऱ्यांच्यासुद्धा काही समस्या असू शकतात किंवा डिपार्टमेंटचे काही अडचणी आहेत, त्यांच्या कामाच्या पद्धती कशा चालतात, या सगळ्या गोष्टी समजावून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला होता. आणि हा पहिला जनता दरबार आज पार पडतो. निश्चितपणे याचा फायदा हा विटे शहरातल्या सामान्य लोकांना होईल या दृष्टीनं आमचा हा प्रयत्न राहील. आणि दर 2 महिन्यानंतर आपला हा जनता दरबार परत भरेल. लोकांनी समस्या घेऊन आमच्यापर्यंत यावं आणि निश्चितपणे या सगळ्या समस्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न आम्ही सगळे अधिकारी मिळून एकत्रितपणे आपण त्या ठिकाणी पूर्ण करतोय. आज या जनता दरबारात अंदाजे किती लोकांनी? 550 लोकांची तक्रारी किंवा त्यांच्या समस्या हे आपल्यापर्यंत आलेत. काही लोकांच्या समस्या जागेवरतीच संपल्या, म्हणजे तहसीलदार साहेबांकडे काही समस्या होत्या, तुम्हाला धान्य मिळत नव्हते, दाखल्यांच्या समस्या काही होत्या, काही किरकोळ कामं. आता इंदिरा रमाई आवासचे प्रस्ताव होते, प्रधानमंत्री आवासचे काही प्रस्ताव होते, त्यांच्या काही छोट्या छोट्या तक्रारी होत्या, स्ट्रीट लाईटचे काही विषय होते. एक बऱ्याचशा समस्या जागेवरती संपवण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न केला. एक राजकीय प्रश्न, नगरपालिका निवडणुकीच्या अगोदरच नगरपालिका ताब्यात घेतली असं वाटतं या जनता? असं ताब्यात घेण्यासाठी नाही, म्हणजे नगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं नाही, पण लोकांनी मला मतदान केलं ना. आणि विटा शहरातल्या लोकांनी म्हणजे 4-4.5 मताचं मताधिक्य दिली. त्याच्यापेक्षा सुद्धा ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवशी माझ्या अंगावरून पक्षाची झालर निघून गेली. हा माझ्या विरोधातला अशी भावना न ठेवता आता मी 3.5 लाख मतदारांचा आमदार म्हणून या ठिकाणी काम करतो. त्यामुळे ती भावना अजिबात नाही. इलेक्शन लागेल त्यावेळेला लागेल, पण काम करणं ही माझं नैतिक जबाबदारी आहे. ती करण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे. किती वर्षापासूनची जुनी प्रकरणं किंवा प्रलंबित प्रश्न आता? खूप वर्षापूर्वीपासूनची ही प्रकरणं आहेत. म्हणजे आश्चर्यकारक आहे. म्हणजे मला असं वाटतं की तसं खूप मागं पडलो आपण असं वाटतं विटा शहरामध्ये. बेसिक ज्या गोष्टी आहेत, रस्ता, लाईट, पाणी, ह्याच विषयावरती अजून आपण पूर्णत्वास गेलेलो नाही असं थोडंसं दुर्दैवानं दिसतंय. काही तांत्रिक बाबी म्हणजे काही नगरपालिकेच्या प्रशासनामध्ये जुन्या त्रुटी काहीतरी दिसत आहेत. अगदी काही लोकांनी असं पण सांगितलं की उद्धटपणे काही अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी बोलत असतात. काही त्यांनाही आम्ही सूचना देण्याचा प्रयत्न केला. काही कर्मचाऱ्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये परस्पर घर बांधा म्हणून सांगितले लोकांना. त्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावरती कारवाई करावी अशा मी CO साहेबांनी त्या ठिकाणी विनंती केली. असं परत घडू नये यासाठी ताकदीनं आणि थोडं सिस्टमॅटिक काम करावा. एक SOP असावी तुमची, जी तुम्हाला गाईडलाईन शासनाने घालून दिलीत त्या पद्धतीने काम करावं अशी त्यांना सगळ्यांना सूचना केलेल्या आहेत. आधी शहरात वाहतुकीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण आहे किंवा तयार होत आहे, तर त्याच्यावर तुमचं काही स्वतःचं असं तुम्ही त्याच्यावर काही मार्ग काढणार असता? खूप मोठा प्रश्न सध्या आता म्हणजे विटा शहराचं दुर्दैवानं जर ह्याच्यावरती मार्ग जर नाही काढला
तर शहराचं मात्र व्हायला खूप वेळ लागणार नाही, हे संपून जाईल मार्केट विटे शहरात असं दुर्दैवानं मला म्हटलं तर काही वावग होणार नाही. आणि अष्टमी संपली की लगेच आम्ही याच्यावरती तोडगा काढण्याचा प्रयत्न करू. एक प्रयोग पोलीस स्टेशनने PI साहेबांनी केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून विटा स्कूलपर्यंत सेफ रोड म्हणून त्यांनी मध्ये एक कन्सेप्ट केले होते. बराचसा फरक आम्हाला त्याच्यामध्ये दिसून आला आहे. प्रत्येक काही अंतरावरती त्यांचे डिपार्टमेंटचे लोक थांबलेले असतात. CCTV फुटेजमध्ये त्यांच्यासारखं सर्व्हेलन्स चालू असतो. चांगल्या पद्धतीनं तिथं ऑपरेट करायचा प्रयत्न केला जातो. पार्किंगची व्यवस्था उपलब्ध करून देणे हा सगळ्यात मोठा जटिल प्रश्न आज आमच्या पुढं आहे. कारण दुर्दैवानं गेल्या 30-40 वर्षामध्ये पार्किंग डेव्हलप होण्यासाठी जे प्रयत्न व्हायला पाहिजे होते ते झालेले नाहीत. भाजी मंडईसाठी डेव्हलप होण्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजे होते ते झालेले नाहीत. काही जागा आपल्या नगरपालिकेच्या ताब्यामध्ये नसल्यामुळं पार्किंग कुठं द्यायचं हा खूप मोठा प्रश्न आहे. त्याला खूप वेळ लागेल, पण बेसिक काही गोष्टी करणं आवश्यक आहे. त्या बेसिक गोष्टी मग PWD, आम्ही सगळे PI साहेब, आम्ही CO साहेब एकत्रित येऊन अष्टमी संपल्यानंतर काय वनवे करता येतात का, ऑड इव्हन पार्किंग करत असताना काय एकटं डिपार्टमेंट पोलीस डिपार्टमेंट टळवून करू शकत नाही. त्यामध्ये व्यापाऱ्यांची आम्हाला मदत लागेल. आम्ही व्यापाऱ्यांची एकत्रित मुलाखत करू, किंवा आता शकून फीड्सपासून मॉडर्न इंग्लिश मिडियमपर्यंत बेसिक गोष्ट आहे. गटर आणि रस्ता याच्यामध्ये 3.5-4 फुटाचं अंतर वाया जात आहे. ते सगळ्या गटर नवीन करून ते कंपाऊंड टू कंपाऊंड जर रस्ता केला आणि एका बाजूला पार्किंग केलं तर निश्चितपणे तो रस्ता कायमस्वरूपी मोठा होऊ शकतो आणि तिथलं पार्किंग सुव्यवस्थित होऊ शकतं. तसंच छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून खाली जाणार रस्ता, आता विटा मर्चंट बँकेसमोर पाण्या टाकीसमोरचं ते पेविंग ब्लॉक आहे त्याच्यामध्ये आणि रस्त्याच्या मध्ये 3-4 फुटाचं अंतर आहे, उंची जास्त आहे. लोक पार्किंग रस्त्यावरतीच करतात. ते जर त्यांना व्यवस्थित करून दिलं तर कदाचित पार्किंग त्या दुकानांच्या समोर येऊ शकतं आणि रस्ता मोकळा राहू शकतो. अशा काही छोटे छोटे प्रयत्न आहेत ते आपण करण्याचा निश्चितपणे प्रयत्न. आरोग्य सुविधेसाठी 10 बेडचं डायलिसिस सेंटर उभा करण्याचा आमचा मानस आहे. मला असं वाटतं की लवकर त्याला यश मिळेल. ज्या अशा घटना घडतात किंवा ताबडतोब पेशंट बाहेर हलवावं लागतोय ते थोडंसं रिलीफ मिळेल आपल्याला, या ठिकाणी त्यांचा उपचार होता येतील असा प्रयत्न केला. पण निश्चितपणे जी गोष्ट तुम्ही सांगितली त्या ॲम्ब्युलन्सचा जर ब्रेक लागला नसेल आणि त्याला ट्रीटमेंट न मिळाल्यामुळे दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला असेल तरी फार भयावह सुद्धा नव्हता त्याला, अत्यंत भयावह गोष्ट आहे. यासाठी काय करता येईल त्यासाठी आम्ही ताबडतोब प्रयत्न करून त्यातनं मार्ग काढून देतो. शेवटचा प्रश्न, आज जे विटा शहरामध्ये नवीन बांधकाम काही ठिकाणी सुरू आहे किंवा केले गेले आहे, पण तिथेही पार्किंग उपलब्ध नाही आहे. पूर्वी आता कुठलेही ज्यावेळी आपण बांधकाम करायचा परवाना मागतो त्यावेळी पार्किंग तुम्ही दाखवायचा असा नियम आहे शासनाचा अंगीकृत, तरीसुद्धा ते उपलब्ध नाही आहे. तुम्ही सर्वसामान्य लोकांकडनं कर दंड वसुली करता, मात्र ह्या लोकांवर तुम्ही काय कारवाई करायला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. आणि ही वस्तुस्थिती आहे. आणि याच्यावर तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला आहे तर अगदी वस्तुस्थिती आहे. कारण घर बांधताना, कमर्शियल कॉम्प्लेक्स बांधताना पार्किंग दाखवणं हे बंधनकारक आहे. फक्त ते काय झाले शब्दशः अर्थ घेतलाय, दाखवण्यापुरतंच फक्त ते करतात आणि तिथं परत गाळे काढले जातात, त्याची मान्यता घेतली जाते. ते सगळं चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे दुर्दैवाने उठायला दिवस बघायची वेळ आलेली आहे. आज CO साहेबांना माझी विनंती आहे की तुम्ही आल्यानंतर जर अशा काही परमिशन झाल्या असतील तर ताबडतोब त्याच्यावरती कारवाई करा. कारवाई आम्हाला त्याच्यावर दंड करा पाडा हे म्हणणं नाही, पण त्यांनी पार्किंग उपलब्ध करून दिलं पाहिजे. यासाठी ताबडतोब तुम्ही प्रयत्न करावे अशी त्यांना मी सूचना करतो. एकीकडे शासन प्रश्न सोडवताना पुढाकार घेत असताना आताच एक प्रकार निदर्शनाला आला की एक विजेचा पूल घरामध्ये बांधलाय. ते आता मला काही लोकांनी आणून दाखवलं. अतिक्रमण करण्याच्या नादामध्ये किती अतिक्रमण करायचं, म्हणजे रोडवरती दुकान थाटलं इथंपर्यंत ठीक होतं. MSCBचा पोल जो रोडच्या साईडला होता त्याच्यावरतीच घर बांधले. म्हणजे आता तो पोल बरोबर आता किचनमध्ये येत असेल मध्ये त्यांच्या घराच्या. पण त्यात धोका असा आहे की तुम्ही अतिक्रमण करून तुम्हाला किती जागा बळकवली, पण दुर्दैवाने जर काय दुर्घटना घडली अख्खं कुटुंब त्याच्यामध्ये संपू शकतं. त्यामुळे मला असं वाटतं की आता ते आम्ही दाखवले, MSCBला पण दाखवले, इथल्या अधिकाऱ्यांना पण दाखवले, ताबडतोब ते काढून घेतील अशी माझी त्यांना सूचना दिलेली आहे.